यवतमाळच्या 495 जीप शाळांना दुरुस्तीची गरज. 877 शिक्षक पदे रिक्त. यवतमाळ जिल्ह्यात शिक्षणाची परिस्थिती गंभीर झाली आहे. विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. जिल्ह्यात अनेक शाळा नादुरुस्त आणि जीर्ण अवस्थेत आहेत. काही ठिकाणी विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी रस्ताच नसल्याने 4-4 किलोमीटर पायी जावे लागते. अनेक शाळांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव आहे. अशा अनेक समस्या असताना सरकारचे लक्ष आहे तरी कुठे, असा सवाल आता सामान्य नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाची आकडेवारीही धक्कादायक आहे. कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी सरकारी शाळांचे आधुनिकीकरण, हायटेक मॉडेल शाळांची उभारणी तसेच शिक्षकांची कमतरता आणि शाळांमधील त्रुटी दूर करण्याची मागणी केली आहे. जिल्ह्यात एकूण 3,332 शाळा आहेत. त्यापैकी 2,055 शाळा जिल्हा परिषदेच्या आहेत. यातील 495 शाळांना दुरुस्तीची गरज असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मिश्रा यांनी दिली. दरम्यान जिल्ह्यात शिक्षकांची 6,188 पदे मंजूर असून 5,300 शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे 877 पदे रिक्त आहेत. यापैकी 701 पदांसाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यात आली आहे. तर जिल्ह्यात तब्बल 117 शून्य शिक्षकी शाळा असल्याची माहिती माध्यमिक शिक्षणाधिकारी किशोर पागोरे यांनी दिली आहे. आपला विदर्भ लाईव्ह ब्युरो रिपोर्ट यवतमाळ. 117 शाळा ह्या सध्या शून्य शिक्षकी शाळा आहेत. त्या 117 शाळांमध्ये शेजारच्या शाळेतील शिक्षकांची तात्पुरती शैक्षणिक व्यवस्था करून अध्यापन कार्य हे सुरू आहे. आणि जिल्हा परिषद यवतमाळकडून 701 पदासाठी पवित्र पोर्टलवर जाहिरात अपलोड करण्यात आलेली आहे. पवित्र पोर्टलमधून भरती होत असल्यामुळे ही भरती त्या माध्यमातून होणं अपेक्षित आहे. यवतमाळ जिल्ह्यातील एकूण 3324 पूर्ण शाळांपैकी 2095 म्हणजे 2095 ह्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यापैकी 495 शाळांमध्ये दुरुस्तीसाठी गरज असल्याचे दिसून आलेले आहे आणि 1600 शाळांमध्ये सर्व काही आलबेल असल्याचे दिसते. सदर 495 शाळांसाठी दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव DPCला पाठवण्यात आलेला आहे. यवतमाळ जिल्ह्यामधील 2095 जिल्हा परिषद शाळांमध्ये टोटल 6,188 पदे मंजूर आहेत आणि त्यापैकी 5,311 भरलेली असून 877 पदं ही रिक्त आहेत. पण कुठलीही शाळा शिक्षकांविना नाही, कारण ज्या शाळेमध्ये जास्त शिक्षक आहेत त्या शाळांमधून काढून सगळ्या शाळांमध्ये शिक्षकांची व्यवस्था केलेली आहे. त्यांच्यासाठीचे प्रतिनियुक्तीचे आदेश देण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर ह्या 877 रिक्त जागा आहेत. त्यापैकी 701 जागांसाठी पवित्र पोर्टलला ॲडव्हर्टाईज देण्यात आलेली आहे आणि 200 जागा गौण खनिज क्षेत्र लाभक्षेत्र विकासाच्या निधीमधून कंत्राटी स्वरूपात घेण्याचे नियोजन केलेले आहे.